वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव हा एका व्यक्तीच्या पाया पडला. ती व्यक्ती ना गौतम गंभीर होती ना कोणी सिनियर प्लेयर होता. मग कोण होती ही व्यक्ती सांगतो. या व्यक्तीचं नाव आहे राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघु. हा भारताचा सर्वोत्तम थ्रोडाऊन स्पेशलिस्ट आहे, ज्याला सगळेजण भारताचा सिक्रेट गोल्ड नाम असंही म्हणतात. इतकंच नाही तर विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासारखे टॉप प्लेयर सुद्धा आपल्या फास्ट बॉलिंग विरुद्ध खेळण्याचं यश हे रघुलाच देतात. रघुला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती, पण वडिलांचा त्याच्यासाठी विरोध होता. वडिलांच्या विरोधात जाऊन त्याने क्रिकेट निवडलं. फक्त 21 रुपये घेऊन तो घरातून निघाला. वेळ पडली तेव्हा बस स्टँडवरती मंदिरात झोपला. त्याच्या स्ट्रगल पिरियडमध्ये तो 4.5 वर्ष स्मशानभूमीतल्या एका पडक्या इमारतीत सुद्धा राहत होता. पण क्रिकेटवरचं त्याचं प्रेम कधीच कमी झालं नाही. बँगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याने पगाराविना काम केलं. रघुने BCCIचा लेव्हल 1चा कोचिंग कोर्स पूर्ण केला आणि भारतीय टीमला सरावामध्ये बॉलिंगसाठी मदत करायला सुरुवात केली. हळूहळू टीम इंडियाचा तो लाडका बनतोय हे सचिन तेंडुलकरने ओळखलं आणि त्याला 2011 मध्ये भारतीय टीमसाठी ट्रेनिंग असिस्टंट म्हणून नियुक्त केलं. आणि आज तो जगातील सर्वोत्तम थ्रोडाऊन स्पेशालिस्टपैकी एक बनलाय. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट खूप असतात, पण रघुची स्पेशालिटी ही आहे की साईड आर्मने तो 150 ते 160 किलोमीटर/आवर पर्यंत बॉल फेकू शकतो. याच रघुने प्रॅक्टिस सेशनमध्ये आजपर्यंत किमान 10 लाख चेंडू फेकलेत. रघु यांच्यासारखी लोक आज पडद्यामागे राबत असतात तेव्हा कुठे आपल्याला इंडियाची तगडी टीम दिसत असते. त्यामुळे टीम इंडियासाठी राबणाऱ्या अशा अनेक हातांना लगावबत्तीचा सलाम.